हाय! महाबळेश्वरची पूर्ण ट्रिप मी मिनी व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. पण त्यामध्ये काय बोलू आणि काय नको खरंच काही कळत नाही. म्हणून हा लाँग व्हिडिओ सविस्तर तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर महाबळेश्वरची ट्रिप आम्ही 3 दिवसांमध्ये प्लॅन केली होती. संडे, मंडे आणि ट्यूसडे. तर ह्या ट्रिपचं बुकिंग जे आम्ही केलं होतं ना, म्हणजे ज्यांच्याबरोबर आम्ही ट्रॅव्हल करणार होतो ते अनुजचे खूप छान मित्र होते. त्याच्यामुळे ना ही पूर्ण ट्रिप आम्हाला छान अशी घरच्यासारखी वाटली. मागच्या बाजूला आम्ही इथे छान ऋग्वेदसाठी एक छोटासा बेड रेडी केला होता. तर त्याच्या आतमध्ये ना मी स्ट्रोलर टाकला होता. त्याच्यामुळे ते जरा खाली वरती होत होतं. इव्हन नव्हतं, पण ठीक आहे, तो झोपू शकत होता व्यवस्थित. कारण बाकी वेळ जागा असताना तर तो समोरच बसायचा अनुकडे, कारण की त्याला बाहेरच्या गाड्या वगैरे दिसत राहायच्या, तर छान वाटायचं त्याला. तर संडेला सकाळी 5 वाजता आम्ही घराबाहेर पडलो, कारण की आम्हाला ट्रॅफिक होण्याआधी मुंबईच्या बाहेर पडायचं होतं. शिवाय आम्हाला घाटामध्ये किंवा महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत सुद्धा खूप काही ट्रॅफिक लागलं नाही, कारण सगळे लोक रिटर्न येणारे होते आणि आमच्या बाजूने जाणारे फार कमी होते. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये सुद्धा आम्ही फारसं कुठे अडकलो नाही आणि आमचा प्रवास खूप छान झाला. आम्ही बोर झालो नाही प्रवासात. फक्त मागच्या बाजूला मला खूप व्यवस्थित बसता येत नव्हतं, जरा कंजेस्टेड होतं, कारण की आम्ही ज्या गाडी बुक केलेली ती सीएनजी होती. त्याच्यामुळे मागे खूप डिक्कीमध्ये जागा नव्हती. आमच्या 2 छोट्या ट्रॉली बॅग्स होत्या, त्या फक्त डिक्कीमध्ये होत्या. आणि बाकी ऋग्वेदसाठी मी एक छोटी बॅग रेडी केली होती, की आम्ही जर कुठे बाहेर फिरायला निघालो तर ती छोटी बॅग जवळ असावी, ज्यात त्याचं इसेन्शियल सगळं सामान सोबत आम्ही कॅरी करू शकू. तर अशी मी सेपरेट बॅग घेतली होती. ती पण माझ्याजवळ होती. माझ्या खांद्यावर पण मी एक बॅग घेतलेली, ती पण माझ्याजवळ होती. तेवढंच मला एक जरा कंजेस्टेड वाटलं. बाकी सगळा प्रवास खूप छान झाला. आणि जवळपास 12:30च्या दरम्यान आम्ही हॉटेलला पोहोचलो. ह्या हॉटेलचे फोटोज मला अनुने आधी दाखवले होते, पण तेव्हा मी माझ्याच खूप कामांमध्ये होती. पण तिथे पोहोचल्यावर जो व्ह्यू मला दिसला ना, इतकं छान वाटलं ना, भारी वाटलं. ऋग्वे, तुला आवडली रूम? तुला रूम आवडली? आवडली का? आवडली का? आवडली का तुला? तर हे काही कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स होते, जे आम्हाला हॉटेलकडनं मिळाले होते. आणि बाकी मी तुम्हाला आता आमची रूम दाखवते कशी आहे ती. इकडे येण्यासाठी आम्ही जे पॅकिंग करणार होतो ते सॅटर्डे मॉर्निंगलाच मी स्टार्ट केलं होतं. पण ऋग्वेदचं सगळं पॅकिंग करण्यामध्ये इतका वेळ गेला, की आमचं पॅकिंग शेवटी रात्री आम्ही 11 वाजता वगैरे सुरू केलं असेल. ऋग्वेदला आम्ही सुद्धा पहिल्यांदाच कुठेतरी बाहेर घेऊन जात होतो. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय लागेल, काय नाही, हा सगळा खूपच मोठा प्रश्न होता. त्यामुळे जे वाटलं ते सगळं आम्ही घेऊन आलो. या सगळ्यामुळे अजिबातच झोप झाली नव्हती. त्यामुळे हॉटेलवर पोहोचल्यावर सगळ्यात आधी तिथलं जेवण बोलवलं. ऑर्डर केलं होतं, कारण की आम्ही फक्त ब्रेकफास्ट आणि डिनरच घेतला होता इन्क्लुडिंग. आणि लंच जो होता तो आम्ही स्वतः ऑर्डर करणार होतो, किंवा जर बाहेर कुठे गेले तर तिथे खाणार होतो. आणि दुपारचं जे जेवण आम्ही ऑर्डर केलं ते खूप टेस्टी होतं. खूप छोटे छोटे कंटेनर्स होते त्यांचे, पण त्यांच्यामध्ये क्वांटिटी खूप जास्त होती. म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं त्यापेक्षा जास्ती. आमच्या दोघांचं पोट भरूनही ते जेवण राहिलं असतं इतकी. घरी जेव्हा आम्ही जेवण करायचो तेव्हा ऋग्वेद आजूबाजूला खेळत असायचा, किंवा त्याला मम्मी बघत असायची, त्याच्यामुळे आरामात जेवू शकायचो. पण इथे आता त्याला खाली सोडू शकत नव्हतो. त्याच्यामुळे आधी अनु जेवला, तर मी ऋग्वेदला बघितलं आणि नंतर मी जेवले, असं केलं. जेवण झाल्यानंतर छानपैकी एक झोप काढली, कारण आमची अजिबात झोप झाली नव्हती. आम्ही 12-1 वाजेपर्यंत काहीतरी पॅकिंगच करत बसलेलो. आणि त्याच्यानंतर 3 वाजता उठून परत आम्हाला बाकी निघायची तयारी करायची होती. त्याच्यामुळे झोप अजिबात झाली नव्हती. त्यामुळे उठल्यानंतर छानपैकी चहा प्यायलो, फ्रेश झालो आणि जवळच वेना लेक होतं. जवळपास 5-10 मिनिटावरच होतं आमच्या लोकेशनपासून. तर तिथे फिरायला गेलो. वेना लेकचं लोकेशन सुद्धा खूप छान आहे. आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा तर सनसेट होत होता. आजूबाजूला डोंगरांमधनं छान सूर्य मावळताना दिसत होता आणि बाजूला तो लेक होता. खूप छान व्ह्यू होता. फोटोज काढण्यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर त्यांनी फ्रेम्स बनवून ठेवला होता. सगळे त्यामध्ये फोटोज वगैरे काढत होते. तिथे हॉर्स रायडिंग आणि बोटिंग सुद्धा होत होतं. पण ऋग्वेदमुळे आम्हाला असलं काहीच करायचं नव्हतं. आणि संध्याकाळ झाल्यावर ना तिथे खूप थंडी पडायला लागली होती. थंडगार वारा सुटला होता. त्याच्यामुळे ऋग्वेदला गरम कपडे घालून दिले. थोडं मार्केट आजूबाजूला फिरलो आणि मग आम्ही हॉटेलवरती परत आलो. अनु तसा फारसा संध्याकाळी कधी जेवतच नाही, पण आम्ही तिथे डिनरसाठी सुद्धा पैसे पे केलेले आधीच, तर मग का नाही टेस्ट करायचं म्हणून मी तिथे आरामात बसून सगळ्या डिश टेस्ट करत बसले आणि ह्या दोघांना बसून ठेवलं. तर आम्ही दुपारी जे हॉटेलवरती जेवण मागवलं होतं रूममध्ये ते खूप टेस्टी होतं. तर मला असं वाटलेलं की संध्याकाळचं जेवण सुद्धा तसं असेल, पण ते अजिबात नव्हतं. सगळं जेवणामध्ये काहीतरी आंबटपणा खूप जास्ती होता आणि त्याच्यामुळे ते खाल्ल्याच जात नव्हतं.
लास्टमध्ये मी एक केक ऑर्डर केला होता आणि तो खूप टेस्टी होता. मला मोस्टली चॉकलेटचं सगळं काही आवडतं, त्याच्यामुळे तो केक मला आवडलेला तेवढा. बाकी मी एक दही कचोरी ऑर्डर केली होती, तर ती तर अजिबातच छान नव्हती. अनुला सुद्धा मी टेस्ट करायला लावली जबरदस्ती, पण त्याला पण काही एवढं आवडलं नाही. मी म्हटलं म्हणून त्याने तेवढं टेस्ट केलं. ऋग्वेदला तर काय मस्त चान्सच मिळाला होता. त्याचे बाबा त्याला सगळीकडे घेऊन फिरत होते, की तिथे बसलेल्या लोकांना डिस्टर्ब होऊ नये किंवा मला त्याने व्यवस्थित जेवू द्यावं म्हणून. तो सगळीकडे त्याला घेऊन फिरत होता आणि ऋग्वेदला जाम मज्जा येत होती. जेवण झाल्यानंतर त्या हॉटेलचं जे गार्डन होतं ना, तिथे बसून आम्ही खूप सारा वेळ घालवला. कारण आम्ही ऑलरेडी हॉटेलला खूप लवकर आलो होतो, कारण की महाबळेश्वरला संध्याकाळी बाकी काही नसतं फिरायला, मार्केट वगैरे पण सगळे खूप जास्त वेळ राहत नाही. त्याच्यामुळे 8-9 नंतर तिथे काहीच नसतं. तर म्हणून आम्ही हॉटेलवरती आलो, छान शांत निवांत बसून राहिलो. आणि असा काहीसा होता आमचा महाबळेश्वर ट्रिपचा पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.